हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, खूप विद्यार्थी विचारत होते, की सर आपली जी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची भरती झालेली आहे, तर यामध्ये आपलं कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक कधी जाहीर होईल? तर बघा, लक्षात घ्या, आज गव्हर्नमेंट आपल्या या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे आपले एम-जे-पी आहे, यांनी कागदपत्र पडताळणीसाठी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे बघा. तर याच्यामध्ये तुमची टोटल तारीख आणि वेळ काय दिलेली आहे, नक्की बघू. तर बघा, सर्वात पहिले बघा, हे तुमचं पर्टिक्युलर आजचं आलेलं आहे. यामध्ये काय-काय नमूद आहे बघा. एक दिनांक 11/8/2026 आजचं परिपत्रक आहे लक्षात ठेवा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी पब्लिश केलेली सूचना बघा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोग कक्षबाहेरील गट अ ते गट क या संवर्गातील आय-बी-पी-एस संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबतचे वेळापत्रक. तर लक्षात घ्या, एक जे आपले अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी गट अ यांची एक पर्टिक्युलर निवड सूचीचे उमेदवार जे होते, यांचं जे कागदपत्र पडताळणी हे 17/8/2026 ला आहे. सकाळी 11 ते 12 मध्ये लक्षात घ्या, सकाळी 11 ते 12. त्यानंतर बघा ही लोकेशन कोणती आहे तुमची उपरोक्त वेळापत्रकानुसार उमेदवारांनी मध्यवर्ती कार्यालय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिडको भवन दक्षिण कक्ष दुसरा मजला बेलापूर नवी मुंबई इथे उपस्थित राहायचं आहे. लक्षात घ्या, ॲड्रेस बेलापूर नवी मुंबई इथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब याचे 16 पदे होती. तर हे तुमचे 17/8/2026 रोजी तुमचं कागदपत्र पडताळणी 11 ते 5 या वेळेत. त्यानंतर बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क हे बघा तुमचे 1 ते 15 जे उमेदवार आहे यादीमधील नंबर यांचा 19/8 ला आहे. सकाळी 11 ते 5 मध्ये. 16 ते 30 जे विद्यार्थी आहेत त्यांचं 20/8 ला आहे आणि जे 31 चे 44 नंबरचे विद्यार्थी आहे, त्यांचं 21/8 ला आहे. तर लक्षात घ्या, या वेळानुसार तुम्ही जे कागदपत्र पडताळणी आहे तुमचे हे नक्की करावे. हे तुम्हाला पर्टिक्युलरली दिलेल्या डेट्सनुसार तुम्हाला सपोज 11चा टाईम आहे, तर तिथे 10:30 वाजताच हजर राहावं लागेल. कारण की ते पर्टिक्युलरली त्यांची एक वेगळी प्रोसेस राहते, आहे की नाही? यानुसार बघा, तुम्हाला हा व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.